कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्याशी मैत्री करशील? या सारंग मेंदळेची मैत्रीण होशील? मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही नाही, ते माझं हो. म्हणजे आजपासून माझी स्वतःची अशी एक मैत्रीण असेल. आणि हा, मैत्रीमधला पहिला नियम, नो सॉरी नो थँक्यू. अशीच हसत राहा. येते. देवा, तुझे हे खरंच आभार. सावलीच्या डोळ्यांमध्ये आज मला निखळ आनंद बघायला मिळालाय. कदाचित तिच्या विठुरायानंतर मीच तिचा मित्र झालोय. तारा, अगं हा ठाकूरांचा आलेला चेक जो आहे यात अमाऊंट वगैरे ठीक लिहिली आहे, पण साइन मध्ये गडबड दिसते. खाडाखोड केली आहे यांनी. हा असा चेक कसा चालेल बँकेत? हा उद्या जाऊन त्यांना परत देऊन ये. तारा, 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 मी या चेक बद्दल बोलतीये. काय बोलतीये तू? ऐकलंस का आता? हा, मी मूर्ख आहे, एकटीच बडबडतीये केव्हाची. काय ग तुझं? काय आहे त्या फोन मध्ये? सतत काय तुझं त्या फोन मध्ये? काय चालू असतं हे? कशातच लक्ष नाहीये तुझं. हे जे फोन मध्ये एवढं लक्ष घालतीयस ना, तेवढं लक्ष जर स्वतःच्या करिअरला दिलं असतंस ना, तर आज त्या भिकारड्या सावलीची गरज पडली नसती आपल्याला. तरी नशीब त्या सावलीला अजून तिच्या श्रीमंतीची हवा लागलेली नाही. देव ना करो उद्या जर सारंगने तिला बायको म्हणून एक्सेप्ट केलं, मेहेंदळ्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार केला, तर काय करणार आहेस? काय करणार आहेस? आज जसं आपण सावलीला आपल्या मनासारखं वागवू शकतोय, तसं नंतर वागवता येणार आहे का? जमणार आहे का आपल्याला? उद्या जर तिला घराबाहेर निघण्याची परमिशनच नाकारली तिलोत्तमाने, मग काय करणार आहोत आपण? काय होणार आहे तुझ्या करिअरचं? हा, कटोरा घेऊन भीक मागणार आहेस का तंबोरा घेऊन स्टेशनवर फिरणार आहेस गाणी गात? गाणी पण नाही गाऊ शकत आपण तर. बोंब आहे ना आपली. हे नाही जमत आपल्याला. आपण पूर्णपणे सावलीवर डिपेंडंट आहोत. हे जे सगळे चेक्स येत आहेत ना, त्या चेक्सवर जरी तुझं नाव असलं ना तारा, तरी ते सावलीमुळे आपल्याकडे येत आहेत. कायम लक्षात ठेव. उद्या हे सगळं हिरावून जाईल आपल्याकडनं आणि तू काहीच करू शकणार नाहीस. हॅलो. हॅलो सिस्टर, हाऊ आर यू? सॉरी, म्हणजे झोप मोड नाही ना केली तुझी? नाही, बोला ना. काही नाही ग, त्या मैत्रिणीचं काय झालं विचारायला फोन केला होता. कोणत्या मैत्रिणीचं? अगं असं काय करतेस? हो, राजा की रानी, उनकी प्रेम कहाणी. या सारंग मेंदळेची मैत्रीण होशील? हो राणी, बरोबर. काय झालं तिचं? सिस्टर, एनी प्रॉब्लेम? बिंदास टेल मी. अहो नाही,
ते राजा राणी आहेत ना, त्यांची मैत्री झालीये. कूल. मग व्हाट नेक्स्ट? मतलब राजा को रानी से प्यार होगा कि नहीं, या फिर ऑलरेडी हो चुका है? मी नंतर करते. यू आर ग्रेट देवा. चलो. आपल्या नव्या इव्हेंट करता हे नवं गाणं कंपोज केलंय. हे उद्या तुला सावलीपर्यंत पोचवायचं. ते पोचव. अगं पण मम्मा, हे हे मी द्यायचंय सावलीला जाऊन? हो, तूच द्यायचंयस. तू गाणं गातेस का? आपण फक्त तोंड आलवतो ना. हा, मग ह्याची गरज तुला नाहीये, सावलीला आहे. ती गाते ना गाणं, त्यामुळे हे तिला नेऊन द्यायचं. कळलं? पण त्या मेहेंद्रांच्या घरी जर तिने रियाज केला, कोणाच्या नजरेत आली तर? तो तिचा लुकआउट आहे, आपला नाही. मला खात्री आहे सावलीवर. सावली बरोबर हँडल करेल सगळं. शब्द दिलाय तिने मला, आणि ती तिचा शब्द पाळणार. खात्री आहे मला तिची, तुझ्यापेक्षा जास्त. पण मम्मा, त्या मेहेंद्रींकडे आपण रोज ये जा करतोच ना. मग तू पण चल ना सोबत माझ्या. मी एकटीच का? तू पण चल ना. तारा, एखाद्याचा बुद्धीचा दुष्काळ किती असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण असते. काय अक्कल आहे तुला थोडीशी? हा, कालची रात्र विसरलीस? काल ऑलमोस्ट आपल्याला सारंगने रेड हँड पकडलं होतं. वाचलोय हा आपण काल. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा त्याच सिच्युएशन मध्ये टाकू नकोस. अगं, तिथं जाऊन पुन्हा पुन्हा सारंगला फेस करा, तिलोत्तमाला फेस करा, कशाला? निदान एवढं तरी तू करू शकतेस ना. हा, तुझी काही जबाबदारी आहे की नाही? तू जायचंस. पण तिकडे मला त्यांनी कोणी असं खोदून खोदून विचारलं तर मी काय उत्तर देऊ? तर तुला एवढं कळत नाही कुठे काय कसं बोलायचं ते? नाहीये तुला एवढी अक्कल? मॅनेज इट. कोण होतं? दादा. ऍक्च्युली एक सांगायचं होतं मला तुला. काय? तुला न विचारता मी सोशल मीडियावर फोटो टाकलाय. चालेल, तुमचा अधिकार आहे तो, आणि त्यात परवानगीची काय गरज आहे? नाही, बरोबर आहे तुझं, पण प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं सावली. म्हणजे या जगात आपण कुठल्याही नात्यामुळे बांधले गेलेलो असलो तरीही कुठलंच नातं मालकी हक्क देत नाही, आणि ते नसावंच. फोटो टाकायच्या आधी मी तुला विचारायला हवं होतं. मला रिअलाइज नाही झालं. आय एम सॉरी, रिअली सॉरी. सारंग साहेब, तुम्ही हात ठेवायला विसरलात. आपलं ठरलं होतं ना, दोस्तीत नो सॉरी नो थँक्यू. हुशार आहेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.